नमस्कार शेतकरी युवक मित्रांनो. आज आपण कापसाच्या भावामध्ये माहिती पाहणार आहोत. आज आपल्या जिल्ह्यात लोकलमध्ये नांदेड, हिंगोली, परभणी किंवा अकोट वगैरे अकोला जे भाव येत आहेत फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही चिठ्ठ्या व्हायरल होत आहेत. तर आपण पाहणार आहोत. तर कापसाला साधारणतः 8,500चा पण भाव लागताना पाहावयास मिळत आहे. कुठं 7,500 आहे, कुठं पावणे 8,000 आहे, कुठं 8,000 आहे. तर लांब धाग्याचा चांगला क्वालिटीचा जर कापूस असेल तर नक्कीच त्याला भाव लागत आहे. पण सध्या पावसामुळे बरेच कापसाची परिस्थिती खराब झाली होती, पाण्याने भिजले होते. तशा कापसाला कमीत कमी एक 74-75 म्हणजे किलोचा रेट लागत आहे. तर आता शेतकऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला, कापूस ठेवायचा का काय? आता सध्या आयात शुल्क लावल्यामुळे 11% आयात शुल्क लावल्यामुळे कापसावर तेजी पाहायला मिळते. पण भविष्यामध्ये काय होईल काय सांगता येत नाही. आता शासनाचे निर्णय रातोरात बदलू शकतात. तर आपण अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यासोबत टाईप करून अनामतमध्ये पण देऊ शकता किंवा मग नेट रेटनं सुद्धा देऊ शकता. तर कापसाचं भावाच्या संदर्भात सांगायचं तर जागतिक पातळीवर विचार केला तर बाहेर देशामध्ये कापसाचे रेट कमी आहे. तर भविष्यामध्ये तिथून जर आयात जर केली तर कापसाचे रेटसुद्धा कमी पडू शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपण अर्धा कापूस विकला किंवा थोडा बहुत विकला किंवा विकणार अशी जर परिस्थिती जर ठेवली तर आपल्याला चांगला रेट भेटू शकतो. पण जास्तही कापसाची शेतकऱ्याकडनं अपेक्षा आहे ही 9,000पर्यंत जाईल का? गेलं तर मग आपल्याला एका क्विंटल मग 1,000-800 रुपये नुकसान होणार आहे. तर एक लक्षात घ्यायला पाहिजे ते व्हॉट्सअपवरचे कापूस किती क्विंटल कोणत्या क्वालिटीचा होता हे पाहणं गरजेचं आहे. तर साधारणतः आपल्या इकडं 74-75चे रेट भेटत आहेत. कुठं पावणे 8,000 रुपयापर्यंत पर रेट जाताना आपल्याला लक्षात येत आहे. तर अशा खराब जर कापूस झालेला असेल तर यांना रेट भेटणं शक्य नाही. हे रेट फक्त व्यापारीच खाऊ शकतात, कारण की ते पुन्हा मिक्स करतात. अशा प्रकारे बोंड पण किडलेले आज जवळपास 13 तारीख आहे. 13 तारखेचा रेट साधारणतः 8,000-8,500 पण व्हॉट्सअपवर येतात. पण चांगले बोंड आता नवीन फुटणारे बोंड जे आहे ते साधारणतः अशा प्रकारे खराब झालेले आहेत किंवा असे किडलेले आहेत. तर किडलेल्या कापसाला रेट लागणं शक्य नाही. तरी पण हे आताचं जर रेट राहिलं तर एक 6,000 रुपयापर्यंत असे खराब कापूस जाऊ शकतात. आणि चांगल्या क्वालिटीचा जर कापूस असेल तर ते 8, पावणे 8, 7.5पर्यंत जाऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण कापूस जर असाल तर रोज कापसाचं अपडेट घेऊन ज्या दिवशी कापूस जास्त उतरला त्या दिवशी आपल्याला विचार करून कापूस काढणं गरजेचं आहे. किंवा मग कोणी जर अनामत रकमेमध्ये जर घेऊन जात असेल, भरोशाचा व्यापारी असेल तर नक्कीच त्यांना देणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त भाव लागण्यासाठी 2-3 शेतकरी एकत्रित येऊन चांगल्या मार्केटला चौकशी करून आपण तिथं चौकशी करून काय रेट चालू आहे काय नाही थोडा बहुत कापूस दाखवून जर ते कापूस विकायला जर नेला तर नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. आता कुठेही जरी न्यायचं असलं तर 100 रुपये क्विंटल त्याला भाडं लागत आहे आणि 5-50 रुपये भराई उतराई असा रेट लागत आहे. तर आपल्याला चांगलाच भाव जर पाहिजे असेल तर एक 2-4 शेतकरी एकत्रित येऊन 100-150 क्विंटल आपण नेऊ शकतो. तर कापसाला चांगल्यात चांगला भाव लागण्यासाठी आपल्याला एक दिवस जाऊन मार्केटची चौकशी करणं गरजेचं आहे. सध्या साधारणतः 90% कापूस शेतकऱ्यांनी काढून तिथे गहू, हरभरा किंवा इतर पिकं आपल्याला घेताना पाहायला मिळत आहे. तसंच कापसाची जागा आता चिया पीक पण घेत आहे किंवा नवनवीन पिकं टमाटे वगैरे हे ते शेतकरी लावत आहे. तर येणारा कापूस स्वच्छ असला पाहिजे, निर्मळ असला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आपण सांगलं पाहिजे की शेंडाबूड कापूस आहे. तर कापसाचे रेट आम्हाला चांगले राहण्यासाठी आपण व्यापाऱ्यांचा सुद्धा सल्ला घेतला पाहिजे. काय रेट चालू आहे काय नाही. आणि ज्या दिवशी आपल्याला भाव आपल्याला पडतट खाते किंवा आपण जे खर्च केला त्याच्यापेक्षा आपल्याला जर मुनाफा होत असेल तर नक्कीच आपण कापूस विकला पाहिजे. नाहीतर मग आपण 2-3 टप्प्यामध्ये तर नक्कीच विकू शकतो. आणि आपण CCIकडे जर नोंदणी केला असेल तर 76-77पर्यंत आपल्याला ते रेट पाहायला मिळत आहे. बाकीचं जे आहे ते लांब धागा नसल्यामुळं किंवा कापसाची क्वालिटी खराब असल्यामुळं तिथं रेट कमी जास्त होऊ शकतात. तर शेतकऱ्यांनी तिकडं पण CCIला पण नोंदणी केली पाहिजे आणि इकडं पण चौकशी केली पाहिजे. जेणेकरून शासनाचे जर धोरण जर बदलले तर आपला
छोटं शेतकरी असतील त्याचं फार मोठं प्रचंड नुकसान होते. आणि काही जणांना ते घरी कापूस वेचलेले आहेत, तर ते कापसाची क्वालिटी चांगली आहे, फरतड वगैरे नाही आहे. फरतड वगैरे असेल तर त्यानं ते त्या पद्धतीनं मिक्स केलेलं आहे. तर कापूस देताना मॉइश्चर किती आहे हे पण पाहणं गरजेचं आहे. थोडंसं आपण जर कापूस दाखवायला नेला तर व्यापाऱ्यांना पण एक क्वालिटी समजेल. कारण की चांगल्या प्रतीचे कापूस आता शेतकऱ्याकडे राहिले नाही, कारण की भाव भेटला नसल्यामुळे फार रेट विकून टाकले. तर आता नवीन येणारा जे कापूस आहे, आता आज 13 तारीख आहे, तर बोंडांची स्थिती किडेली वगैरे आहे, तर निघणारा कापूससुद्धा आता चांगला निघत नाही आहे. तर बघू शकता हे किडीला कापूस मोठ्या प्रमाणात निघत आहे. साधारणतः 4 किचल्या असेल तर त्याच्यातले 2 किचल्या खराब झालेल्या आहे, 1 किचली खराब झालेली आहे. तर शेतकऱ्यांनी मी पुढील भावासाठी नियोजन करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तर तोपर्यंत आपण चॅनलला लाईक केलं नसेल ना, तर नक्की लाईक करा. लाईक करायला काही कुठलाही पैसा लागत नाही. आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता. बघू शकता आता हे 4 किचलीचं कापूस आहे. तर याच्यामध्ये 1-2 किचल्या व्यवस्थित तिसऱ्या आहेत आणि 2 किचल्या फारच खराब झालेल्या आहे. तर अशा खराब कापसाला रेट लागत नाही. चांगल्या कापसाला रेट लागण्यासाठी आपल्याला सशक्त बोंड पाहिजे. त्याच्यात चांगला त्याच्यामध्ये आणि ढेपीचे पण रेट वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की भविष्यामध्ये दूध उत्पादन करणाऱ्या बऱ्याच सहकारी संस्था समोर आलेल्या आहेत. त्यांना खल्ली मोठ्या प्रमाणात लागत आहे. तर खल्लीचे रेट पण आपल्याला आता वाढताना पाहावयास मिळत आहे. तर शेतकऱ्यांनी चांगलं नियोजन जर केलं तर नक्कीच कापसाला आपल्या हिशोबाप्रमाणे भाव मिळू शकतो. तर अकोल्याचे चांगले रेट आहेत, अकोल्याला चौकशी करू शकता. इकडे हिंगोलीला पण रेट चांगले आहे, नांदेडला पण मोंड्यामध्ये रेट चांगले येत आहे. लातूरच्या भागात, यवतमाळच्या भागामध्ये पण रेट चांगले सध्या येत आहे. तर चांगला रेट जर पाहायचा असेल तर नक्कीच तुम्ही 1-2 शेतकरी मिळून थोडंसं कॉटन घेऊन शेतकऱ्याला किंवा मिलची संपर्क साधून काय जर मेंटेनन्स आहे किंवा ह्याला काय भाव लागू शकतो अशी जर चौकशी केली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. आता साधारणतः 90% कापसं उठून टाकलेले आहे, कुठं कापूस भेटत नाही. तर त्याच्यामुळे भाव वाढण्याचे दाट चान्स असू शकतात. पण ते शासन आता ग्लोबलच्या हिशोबाने, जागतिक लेवलच्या हिशोबाने चालत असल्यामुळे आपल्याला आपला पण त्याचा पण ते विचार करण्याचं भाग पडत आहे. तर आपण आपल्या गावापुरता, शहरापुरता, जिल्ह्यापुरता विचार करतो, पण बाहेर कापसाचे मोठं प्रमाण असते. तिथं पण पावसामुळे भरपूर फटका बसला. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जास्त जर भाव पाहिजे असेल तर आपण CCIला नोंदणी करा. CCIला चांगला भाव भेटत आहे. चांगला क्वालिटी असेल तर नक्कीच आपल्याला भाव मिळू शकते. आणि खुल्या मार्केटमध्ये जर विकत असाल तर डायरेक्ट व्यापाऱ्याची संपर्क साधून आमच्याकडे 100, 200, 50 क्विंटल कापूस आहे म्हणलं तर व्यापारीसुद्धा 100-150 रुपये भाव जास्त देऊ शकतो. कारण की त्याला जागूनच उचलावं लागतं. 10 जर कापूस उचलायचा असेल तर त्यांना भरपूर मेंटेनन्स येते, लेबर कॉस्ट आहे, भाडं आहे, हे आहे ते. तर तसं न करता 2-4 शेतकरी एकत्रित येऊन जर असा कापूस जर विकला तर आपला फायदा होईल. आणि शेतकऱ्यांनी एकमेकांसोबत चर्चा करायला पाहिजे. कापसाचे रेट काय आहे, काय भाव गेला, काय नाही, हे झाकून न ठेवता शेतकऱ्यांनी सांगायला पाहिजे. हे एक चांगली गोष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये कापसाला चांगले भाव मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि पुढील कापसाविषयी ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक केल्यानंतर तुम्हाला येणारा जो नोटिफिकेशन आहे भावांचे ते लवकर मिळतील. आता कापसावर आपण कडक नजर ठेवून कापसाच्या भावावर, त्याच्यामुळे आपल्याला काय रेट मिळतील काय नाही हे तुम्हाला भविष्यात सांगण्यात येईल. रोजचं लाईव्ह अपडेट आपण आपल्या पोस्टच्या माध्यमातून देणार आहे. कुठे भाव कमी लागला काय नाही, आणि भाव जर कमी झाला तर लगेच तुम्हाला एक मेसेज दिला जाईल किंवा एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकला जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल. भाव जर खूपच कमी होत असेल तर तेव्हाच आपण सौदे करून ते द्यायला पाहिजे. काही शेतकऱ्यांना खूप खर्च आला आणि 2 आणि 3 क्विंटल कापूस झाला, तर हे पुरणारी बाब नाही. तर शेतकऱ्यांनो, व्हिडिओ जास्त लांब न होता आपण नक्कीच मी इथे थांबण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या भागामध्ये कापसाचे रेट काय आहे आणि काय नाही हे नक्कीच कॉमेंटमध्ये टाका. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि आवडला असलं तरच पुढच्या ग्रुपवर टाका. सध्या बघू शकता आज
13 तारीख आहे. कापसाची अशी स्थिती आहे. त्याचं नियोजन चांगलं असल्यामुळे, वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे कापसाला हिरवेगारपणा आलेला आहे. चिकट्याचं प्रमाण पण जास्त आहे. तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.